राजउद्धव एकत्र, ठाकरेंच्या बंधूंच्या मनोमिलनावर अजित पवारांचं परखड भाष्य, पत्रकारांना लगावला टोला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने राज्यात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत आम्हा दोघांपेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, महाराष्ट्राच्या हितासाठी आपली सर्व तयारी असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. त्यातच गेल्या आठवड्याभरात दोन्ही ठाकरेंच्या जवळच्या नेत्यांनी केलेल्या स्टेटमेंटमुळे पुन्हा ही चर्चा जोर धरू लागली आहे. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन्ही ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यासंदर्भातील प्रश्नावर भूमिका मांडली आहे. अजित पवारांनी पुण्यात पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरं दिली. लाडकी बहीण योजना, आगामी निवडणुका, ठाकरे बंधू एकत्र यासह बीडमधील गुन्हेगारीच्या प्रश्नांवर भूमिका मांडली. राज्यात दोन ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेसंदर्भात अजित पवार यांना या बाबतीत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राज ठाकरे, उद्धव ठाकरे दोघे एकमेकांच्या पक्षांचे प्रमुख आहेत. इंजिन आणि मशाल पक्षाच्या प्रमुखांनी काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा अधिकार आहे. तुम्ही आणि मी हा विचार करून काय उपयोग आहे, असा टोला अजित पवारांनी पत्रकारांना लगावला आहे. त्या संदर्भातला निर्णय त्यांच्या पक्षाचे प्रमुख घेतील असंही त्यांनी म्हटलं आहे. त्यांचा राज ठाकरे साहेब मनसेचे प्रमुख आहेत ना, उद्धव ठाकरे साहेब उभाटाचे प्रमुख आहेत ना, इंजन आणि मशाल त्या दोघांच्या प्रमुखांनी काय निर्णय घ्यायचा त्यांचा अधिकार आहे. दूरनी चर्चा करून काय उपयोग आहे? त्या संदर्भात ती दोघं निर्णय घेतील ना, तुला काय? अरे बाबा, त्याच्या संदर्भातला निर्णय त्या पक्षाचे नेते घेतील ना. मी तुम्हाला खरंच सांगतो पत्रकार मित्रांनो, अलीकडे तुम्हाला टीआरपी वाढवणारे विषय त्या ठिकाणी मिळत नाही, म्हणून तुम्ही आम्हाला मग थांबवता आणि आणखी पुढे घेता आणि काहीतरी प्रश्न हे बाबा एक मिनिट, तुम्हाला त्यांना जे काय वाटतं ते त्यांनी म्हटलं, तो त्यांचा अधिकार आहे ना. मी म्हटलंय का तसं? दादा, महाराष्ट्रात दोन ब्रँड आहे असं म्हणतात, ठाकरे ब्रँड आणि पवार ब्रँड. ब्रँड कधीच संपणार नाही. अरे बाबा, तिसरा ब्रँड तुला माहिती नाही, तुझा तिसरा ब्रँड आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.